हाय, मी प्रीती. माझ्या हसलिंग आयुष्यात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. जिथे मी स्टोमाबॅगसोबतचा माझा एक रँडम दिवस तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या दिवसाची सुरुवात खूप उशिरा म्हणजे सकाळी 9 वाजता झालेली. बाहेर विंडो ओपन करून बघितली. बाहेर छान रेनी आणि सनी असं दोन्ही वातावरण होतं. पटकन कडुनिंबाची पानं खाऊन त्या अर्ध्या तासानंतर पाणी पिऊन ब्रश करून फ्रेश झालेले आणि बेड आवरलेला, कारण की मी झोपेतून उठल्यानंतर बेड हा आवरलेलाच नव्हता. त्यानंतर मी चहा बनवलेला आणि चहा पिलेला. चहा पिऊन झाल्यानंतर मी कुळीत भिजू घातलेले आणि लगेचच ब्रेकफास्ट करायला घेतलेला. आजचा माझ्या ब्रेकफास्टचा मेनू होता पीनट बटर ब्रेड आणि ड्रायफ्रूट्स. त्यानंतर बॅगेत आलेला आउटपुट फ्लश करून हँड सॅनिटायझेशन करून मी मेडिसिन घेतलेली. त्या 1.5 तासानंतर परत भूक लागली म्हणून मी डाळिंब खाल्लेलं. पॅरलली मी स्वयंपाकाची पण तयारी करत होते. चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं. चपातीचं पीठ भिजवून झाल्यानंतर मी चुन्याचं पाणी पिलेलं. बाहेर वॉकिंगला जायचा विचार केला. परत पाऊस सुरू झालेला, त्यामुळे वॉकिंग शक्य झाली नाही, म्हणून मी घरातच वॉकिंग कंप्लीट केलेली आणि माझा स्वयंपाकसुद्धा बनवून झालेला. आजचा माझ्या दुपारच्या जेवणाचा मेनू होता टोफूची भाजी, चपाती, वरण भात. जेवण केल्यानंतर मेडिसिन घेतली, थोडा आराम केला. परत बॅगेत आलेला आउटपुट फ्लश करून हँड सॅनिटायझेशन करून आराम झाल्यानंतर झोपले नाही बरं का, आरामच केला. त्यानंतर परत भूक लागली म्हणून मी चहा चपाती खाल्लेली आणि गॉश बनवायला घेतले, कारण की ड्रेसिंग करण्यासाठी स्टोमाच्या मला ते लागतात. चपाती खाल्ल्यामुळे भूक कमी होती, म्हणून संध्याकाळचं जेवण होतं घावन आणि सॉस बिफोर सनसेट. त्यानंतर मी मेडिसिन घेतली आणि माझी ईटिंग विंडो क्लोज झाली. दॅट्स इट फॉर टुडे. बाय.